कर्जत तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी तसेच महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष पुढाकार घेत पोसरी शिवतीर्थ येथे सन 2024 च्या कन्याथॉन मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते। या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून धावपटूंनी हजेरी लावून कर्जतकरांची मने जिंकून घेतली, तर स्पर्धेतील मुलींचा सहभाग हा लक्षणीय ठरला। कर्जतमध्ये दुसऱ्यांदा संपन्न झालेल्या या भव्य दिव्य कन्याथॉन मॅरेथॉन मध्ये 3000 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अंतरासाठी शाळा, माध्यमिक विद्यालय, कॉलेजचे असंख्य विद्यार्थी, इतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांसह वयोवृद्ध आणि दिव्यांगांनी आपली उपस्थिती लावून महिला सक्षमीकरणासाठी आयोजित केलेल्या कन्याथॉन मॅरेथॉन मध्ये सहभाग दर्शवून अनेकांना प्रेरणा देण्याचा महत्त्वपूर्ण काम केले आहे। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केलेले देखणे आणि नीटनेटके आयोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने असलेली कडक पोलीस प्रशासनाची व्यवस्था यामुळे ही स्पर्धा अत्यंत जल्लोषमय व आनंदी वातावरणात संपन्न झाली। या स्पर्धेसाठी आमदार महेंद्र थोरवे, विजयभूमी युनिव्हर्सिटीचे ट्रस्टी संजय पडोडा सर, कल्पना पडोडा, कर्नल दत्ता, अनिल राव, बापू चित्ते, मीना थोरवे, मनोहर थोरवे, ॲडव्होकेट संकेत भासे, अभिषेक सुर्वे, प्रसाद थोरवे यांसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। साठी त्या ठिकाणी देत आहोत आणि अशा पद्धतीने आपण कन्याथॉन ही संकल्पना संजयजी आपण या ठिकाणी राबवलेली आहे की कन्याथॉन मॅरेथॉन या ठिकाणी राबवत असताना मुलींना आपण प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे। जसं आपण गावाच्या शेजारी असणारी एखादी नदी असते आणि त्या नदीमुळे गावाला आपण सुशिक्षित गाव त्या पद्धतीने आपण विकास गावाचा होत असतो, त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये असणारी मुलगी ही सुशिक्षित असेल, शिक्षित असेल तर आपलं घर, आपला समाज, आपलं कुटुंब हे चांगल्या पद्धतीने सुशिक्षित होऊ शकतं। आणि याच संकल्पनेतून आपण आता पाहताय की ज्या पद्धतीने स्त्रीभ्रूण हत्याचं आपण प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि ते प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला मुलींना साक्षरतेकडे आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल। याच दृष्टिकोनातून संजय पटोडे मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल की विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ही संकल्पना आपण आपल्या कर्जतकरांना आम्हाला दिली। आज विजयभूमी युनिव्हर्सिटी एवढी मोठी युनिव्हर्सिटी कर्जत तालुक्यामध्ये उभी राहिलेली आहे। आम्हा साऱ्यांना आपला अभिमान आहे की संजयजी पटोडे आणि आपण ज्या पद्धतीने एवढी मोठी युनिव्हर्सिटी या कर्जत तालुक्यामध्ये आणलेली आहे, त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टीची भविष्यामध्ये आवश्यकता लागेल त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून सरकारच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या गोष्टीची आपल्याला सहकार्याची भूमिका ही सदैव आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू। तर आमच्या कर्जतकरांना, कर्जतच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम हे विजयभूमीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश जाधव, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।